हाय सर्वांना. चला तर आज आपण बनवणार आहेत शेंगाची आणि दुधी भोपळ्याचं सूप बनवणार आहेत वेट लॉससाठी. नमस्कार, मी रुपाली. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आपण तयारी पाहू आपण काय केलेली आहे. तर हे 5 शेवगाचे शेंगा 2 घेतलेले आहेत आणि दुधी भोपळा, टोमॅटो, कांदा, थोडंसं अद्रक आणि दालचिनीचा थोडासा तुकडा छोटासा. दालचिनीमुळे खूप छान वास येतो, त्यामुळे टाकणार आहे. आता हे सर्व सामान आपण कुकरमध्ये टाकून शिजवून घेणार आहे 2-3 शिट्ट्या करून. तर हे पहा टाकलेलं आहे सर्व आणि थोडीशी हळद आणि मीठ चवीनुसार. हे पहा मीठ टाकते थोडंसं, 1 चमचा छोटासा. हळद कलर येण्यासाठी आणि पाणी टाकायचं आहे आपल्याला. खूप छान असं लागतं. पहा पाणी टाकून घेते मी. एवढं सर्व सामान शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आणि हे पहा पूर्ण आपलं झालेलं आहे, शिजून तयार झालेलं आहे, रेडी. एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे, मऊ मऊ. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याला खूप छान चविष्ट लागतं आणि वजन कमी करण्यासाठी किंवा आता उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी जर आपल्याला जेवण जात नाही त्यासाठी पण हलका फुलकं जेवण म्हणून हे सूप आपण पिऊ शकतो. हे पहा मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे बारीक करून. आणि आता ते पूर्ण आता आपल्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. हे आता आपण मुगाची डाळ पण टाकू शकता, पण मी टाकलेली नाही. मुगाची डाळ जर टाकले तर जास्त असं घट्ट होईल आणि पोट पण भरेल आपलं आणि पौष्टिक पण राहील आपल्या शरीरासाठी. वेट लॉससाठी भरपूर ही फायदेशीर असं हे आहे सूप. सकाळी नाश्त्यासाठी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. संध्याकाळच्या जेवणाला जर आपल्याला भूक जास्त नाही, थोडीशीच भूक आहे, त्या टायमिंगला असं करू शकता. हे पहा पूर्ण आपण हे गाळून घेतलेलं आहे चाळणीतून. थोडं हे छोटा निघालेला आहे, असं झालेलं आहे त्याचं टेक्स्चर. आणि आता याला तडका देणार आहे. मी तूप टाकलेला आहे, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता, थोडंसं लसण टाकून तडका दिलेला आहे. छानपैकी असा तडका दिला आहे. खूप टेस्टी लागत होतं, खूप छान झालं होतं. वरून थोडीशी कोथिंबीर हिरवी. फायनली आपलं शेवगा दुधी भोपळ्याचं सूप तयार झालेलं आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हे पहा असं झालेलं आहे, एकदम पातळ असं, जास्त थिक पण नाही आहे, सॉफ्ट. कसं वाटलं मग नक्की सांगा.